हे पॉइंट जर या लेसनचे नाही गेले तर कदाचित हा लेसन अवघड वाटेल. सो मी सुरू करूया आपल्या डे 10 ला मिशन 6090 केमिस्ट्रीचा हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. सगळ्यात महत्त्वाचं खूप नवीन मुलं आपल्याला जोडलेले आहेत. सो त्यांचं खरंच मनापासून स्वागत आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं मागचे व्हिडिओ जर नसेल पाहिले तर नक्की बघून घ्या आणि ठीक आहे याच्या पुढचा म्हणजे दिवस फॉलो करा. खूप जण म्हणतात की मिशन 6090 मध्ये करायचं काय? 3च स्टेप्स फॉलो करायचे. सगळ्यात पहिले काय करायचं आय-एम-पी पॉइंट्स बघायचे. प्रॅक्टिस पेपर जे आहेत 3 प्रॅक्टिस पेपर प्रत्येक लेसनचे सॉल्व्ह करायचे. आणि तिसरी गोष्ट एमसीक्यू टेस्ट आपल्याला वेबसाईटवरती जाऊन द्यायची. ह्या 3 गोष्टी झाल्या म्हणजे बऱ्याच गोष्टी आपल्या पार पडल्यात. विषय संपला. सो सगळ्यात महत्त्वाचं सुरुवात करूया आपल्या हाल्जन डेरिव्हेटिव्हच्या सगळ्यात आय-एम-पी पॉइंट्सला बघण्यासाठी. कारण ते फार महत्त्वाचे आहेत आपले आणि आपण ते आधी पाहिले पाहिजे. ओके. सो मी हायलाइटर माझा घेतो आणि मी सुरुवात करतोय आपल्या पेज नंबर वाईज सुरुवात करूया ह्या प्रोसेसला. सो 210-211 मधून सगळ्यात महत्त्वाचं की क्लासिफिकेशन्स वरती पूर्ण काम करा. की क्लासिफिकेशन हा सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे की हॅलोजन डेरिव्हेटिव्हजला कशाप्रकारे क्लासिफाय केलेलं आहे. सो एक्सप्लेन करायला पण येऊ शकतं किंवा तुम्हाला बऱ्यापैकी विच अमंग द फॉलोइंग म्हणजे बोलतात ना खालील दिलेल्यांमधून कोणता हा आहे म्हणजे हा प्रकार आहे हॅलोजनचा डेरिव्हेटिव्हचा तो तुम्हाला विचारतील. तर सगळ्यात पहिला क्लासिफिकेशन फोकस करा. पुढे गेल्यानंतर नॉमेनक्लेचर तर प्रत्येक लेसनमध्ये पूर्णपणे आय-एम-पी. नॉमेनक्लेचरवर पूर्णपणे प्रॉपर जोर द्या, की नॉमेनक्लेचर म्हणजे त्याला नाव कसं दिलंय, कोणते-कोणते नियम्स आपण फॉलो केलेत, आय-यू-पी-एस-सीचे कोणते नियम्स आपण फॉलो करतोय. सो ह्या सगळ्या गोष्टी प्रॉपरली वेळ देऊन शिका. YouTubeकडून शिका किंवा तुमच्या क्लास टीचरकडून किंवा कॉलेजच्या टीचरकडून शिका. पण ते प्रॉपरली शिकून घ्या. पहिलंच मी सांगतो. ओके. प्रिपरेशन ऑफ अल्काइल हॅलाइड्स सगळ्यात महत्त्वाचं अल्काइल हॅलाइड्स कसे बनतात? तर अल्काइल शब्दाला प्रॉपरली समजून घ्या. अल्काइल म्हणजे अल्केनमधून किंवा तुमच्या हायड्रोकार्बन मधून जर एक हायड्रोजन आपण काढतो तो अल्काइल होतो. ओके. तसा अराइल पण होतो. अराइल ARYL. सो अराइल पण होतो, अल्काइल पण होतो. ओके. सो आपण अल्काइल हॅलाइड कोणापासून बनवतो? अल्कोहॉल पासून बनवतो, हायड्रोकार्बन पासून बनवतो, थिओनिल क्लोरीन पासून बनवतो. फिंगरस्टेन रिएक्शन खूप महत्त्वाची आहे. स्वर्ट्स रिएक्शन महत्त्वाची आहे. आणि त्यानंतर सेंट म्हणजे जे सायंटिस्टच्या नावावरती म्हणजे जी नावं आहे ना म्हणजे माणसांच्या नावावरती ज्या रिएक्शन आहे ना ज्याला आपण नेमिंग रिएक्शन बोलतो म्हणजे इंग्लिशमध्ये त्या गोष्टीला आपण बोलतो नेमिंग रिएक्शन. त्या रिएक्शन 101% तशाच्या तशा पाठ करायच्या किंवा समजून घ्यायच्या. जर समजत नसतील एआय दादाला प्रॉपरली विचारा. ती रिएक्शन तो प्रॉपरली तुम्हाला एका छोट्या बाळासारखी समजून सांगेल जेणेकरून तुम्हाला ती मराठीत देखील समजेल. त्याला सांगा इन मराठी म्हणजे मराठीमध्ये समजवायची किंवा इंग्लिशमध्ये म्हणजे हिंदी आणि इंग्लिशमध्ये सुद्धा तो समजवतो. सो बऱ्यापैकी इंग्लिश आणि मराठीमध्ये तुम्ही ती गोष्ट काय करू शकता व्यवस्थित समजून घेऊ शकता. त्यानंतर 217 आणि 218 पान नंबरवरती सगळ्यात महत्त्वाचं कायरॅलिटीवरती पूर्ण काम करा. ऑप्टिकल आयझोमेरिझम आधीपासून जुना टॉपिक आहे. आयझोमेरिझम काय खूप आधी आहे. हे सगळे पॉइंट्स तुम्हाला करायचे. प्लेन पोलराइज लाईट काय असते ते महत्त्वाचं आहे. इनॅन्शिओमर्स हा टॉपिक काय तो महत्त्वाचा आहे. रेसेमिक मिक्सचर काय आहे, फिशर प्रोजेक्शन आणि वेज फॉर्म्युला हे तर जुने कॉन्सेप्ट आहे. वेज फॉर्म्युला 11वीलाच होतं. पण तुम्हाला प्रॉपरली म्हणजे त्या पद्धतीमध्ये लिहिता आलं. कंडेन्स फॉर्म्युला जसा आहे ना तसाच वेज फॉर्म्युला आहे. सो फिशर प्रोजेक्शन, रेसेमिक मिक्सचरवरती पूर्णपणे फोकस करा. हे सगळे आय-एम-पी पॉइंट्स मी फास्ट करणार आहे. कारण त्यानंतर आपल्याला पेपर डिस्कस करायचा आहे. तर पटापैकी SN1, SN2 बऱ्यापैकी आय-एम-पी आहे. कोणते-कोणते फॅक्टर्स त्याला अफेक्ट करतात ते महत्त्वाचं आहे. डिफरन्स त्याचा करून ठेवा. SN1, SN2 चा डिफरन्स फार महत्त्वाचा आहे. आता सांगतोय. पुढे गेल्यानंतर तुम्ही बऱ्यापैकी सेटजेफ रूल प्रॉपर करा. डिहायड्रोहॅलोजनेशन, वर्ड्स रिएक्शन, फिटिक रिएक्शन आणि ग्रिग्नार्ड रिएजंट. हे सगळे गोष्टी ह्या पेजेसवरती प्रॉपरली आय-एम-पी आहेत. आता पेज नंबर 124 वरून आता कदाचित इकडे म्हणजे हे जे आहे ते सोडलेत आपण पण ठीक आहे. चलो इथून की क्लासिफिकेशन जे होतं ते होतं मोनो हायड्रोजन कंपाउंड्समध्ये अल्काइल हॅलाइड्स, अलायलिक हॅलाइड्स, बेन्झाइलिक हॅलाइड्स, विनायलिक हॅलाइड्स, हॅलो आणि अराइल. हे प्रत्येक गोष्ट व्यवस्थित समजून घ्या. याचे जनरल स्ट्रक्चर्स असतात प्रत्येकाचे. विनायलिक हॅलाइड्स म्हणजे स्ट्रक्चर आहे त्याचं काहीतरी. ते स्ट्रक्चर प्रॉपरली समजून घ्या. पुढे गेल्यानंतर तुम्हाला 215, 216 वरती इंटरमॉलिक्युलर फोर्सेस, बॉन्ड एन्थॅल्पी, बॉन्ड लेंथ, डायपोल मोमेंट, बॉइलिंग पॉइंट, सोल्युबिलिटी, मेल्टिंग पॉइंट ह्या सगळ्यांचे ट्रेंड्स असतात. या सगळ्या ट्रेंड्स प्रॉपरली तुम्हाला फॉलो करायच्या पहिलं सांगतो. 219 आणि 220 वरती यू हॅव टू फोकस ऑन लॅबोरेटरी टेस्ट. खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. लॅबोरेटरी टेस्टवरती पूर्णपणे काम करा. SN1चं मेकॅनिझम आणि SN2चं मेकॅनिझम हे करत असताना डायरेक्टली डिफरन्स घ्या. त्याचा एआय दादावरून घेतला तरी चालेल किंवा तुमच्याकडे जर असेल कोणत्या नोट्समध्ये लिहिलं किंवा कॉलेज नोट्समध्ये किंवा क्लास नोट्समध्ये तर प्रॉपरली तो फॉलो करा. कारण SN1, SN2चा डिफरन्स प्रॉपरली टेबल फॉर्मॅटमध्ये समजून घ्या. विदाऊट टेबल फॉर्मॅटमध्ये ते समजून घेता येत नसेल. म्हणजे विदाऊट टेबल फॉर्मॅटमध्ये जर तुम्ही ते केलं तर ते बऱ्यापैकी बोरिंग आहे आणि ते बऱ्यापैकी स्ट्रक्चर्ड वेमध्ये पाठ राहत नाही. मग बऱ्यापैकी ते स्ट्रक्चर्ड वेमध्ये पाठ करण्याचा प्रयत्न नक्की करा. नेक्स्ट जो टॉपिक आहे तो आहे रेझोनन्स. ओके. सो इथे 229 आणि 30 जो शेवटचं पेज आहे त्याच्यावरती खूप काही गोष्टी आहे युजेसवरती आहे म्हणजे पूर्ण एन्व्हायर्मेंटल इफेक्ट्स आणि हेल्थ अँड एन्व्हायर्मेंटल इश्यूवरती. सो हे जे आहे तुम्हाला दिसतात हे सगळे त्याचे एक्झाम्पल्स म्हणजे फ्रिऑन्स काय असतात, DDT काय असतं, आयडोफॉर्म काय असतो, कार्बन टेट्राक्लोराइडचा यूज काय म्हणजे बऱ्याच गोष्टी आहेत ज्या लास्टच्या पेजेसवरती तुम्ही बऱ्यापैकी निग्लेक्ट करतात पण त्या गोष्टी प्रॉपरली तुम्हाला 1-2 मार्काला विचारल्या जातात. सीईटीमध्ये पण थोडेसे ऑप्शन त्याच्यावर क्रिएटेड असतात पण तुमचं लक्ष त्याच्यावरती जात नाही आणि तुम्हाला वाटतं सिलेबसच्या बाहेरून काही प्रश्न येतात पण सिलेबसच्या बाहेरून नाही तर ते 229, 30 वरती हे असे काही DDT, फ्री युजेस, फ्रिऑन्स ह्या सगळ्या गोष्टी प्रॉपरली येतात.
एक्झाम फोकस टॉपिक जो आहे तो इथे तुम्हाला प्रॉपरली दिसत असेल. एक्झाम फोकसवरती प्रॉपरली, कारण तिथे SN1, SN2 चा डिफरन्स खूप महत्त्वाचा आहे. पहिलं सांगतो, एकदा तो डिफरन्स झाला, तुम्हाला समजला ना आणि समजला असेल तर एकदा दाखवून घ्या, नाहीतर तुमच्या नोट्सला प्रॉपरली 2-3 वेळा सारखं-सारखं बघा. स्टेप 6 जे आहे ते म्हणजे बऱ्यापैकी मिशनचे 6090 चे 6 स्टेप्स आहे. टिक करायचे रोज एक-एक, की हे झालंय माझं, हे झालंय. कारण ते टिक करणं फार महत्त्वाचं आहे. त्यानंतर आपण त्याचा पेपर बघूया. आज हॅलोजन डेरिव्हेटिव्हच्या पेपरमध्ये नक्की कोणत्या गोष्टींवर डिस्कशन झालेलं आहे. सो जर तुम्ही पाहिलं, हा पेपर जर तुम्ही प्रॉपरली रोज पाहत असाल आणि फॉलो करत असाल मला, सो याची आन्सर की जी आहे ती वेबसाईटवरती आहे आणि असेच 3 पेपर म्हणजे हा बॅलन्सवाला ईझी आणि मीडियमवाला देखील वेबसाईटवरती अपलोडेड आहे. सो आपला क्लास प्लसवरती नक्की जावा. आपल्या क्लास प्लसवरती आन्सर की, टॉपर्स हँड रिटन पेपर्स, त्याच्यानंतर प्रिव्हियस इयर पेपर्स कसे असले पाहिजे, टॉपर्सचे पेपर कसे आहेत आणि आपले कसे असले पाहिजे, याच्यावरती पूर्ण डिस्कशन दिलेलं आहे. आणि त्यानंतर तुम्ही माझ्यासोबत मीटिंगमध्ये पण देखील येऊन बोलू शकतात आणि तुमचे स्वतःचे पेपर माझ्याकडून चेक पण करून घेऊ शकतात किंवा चेंजेस करून घेऊ शकतात, की दादा चेंज कसं केलं पाहिजे आणि कोणत्या गोष्टीकडे भर दिला पाहिजे. सो हा 70 मार्काचा पेपर आहे जर प्रॉपर पाहिला. हॅलोजन डेरिव्हेटिव्हचा 70 मार्काचा पेपर. ओके. सो एमसीक्यूज मी नाही घेत, कारण एमसीक्यूज तुम्ही रोज देताय. 30 एमसीक्यू रोजचे आपण सॉल्व्ह करतोय. बाकीचे मुलं करतायत, तुम्ही करताय माहीत नाही, पण नक्की करा. फर्स्ट क्वेश्चन इन्हॅन्शोमर्स वरती त्यांनी प्रॉपरली फोकस केलेला आहे. क्लोरोबेन्झिन म्हणजे रिएक्शन वरती फोकस केलाय त्यांनी. वर्ड्सफिटिक रिएक्शन वरती फोकस झालेला आहे. त्यानंतर विनाइल क्लोराईड म्हणजे तेच जे बोलतात ना, अल्काइल हॅलाइडचे जे फॉर्म्स आहेत त्याच्यावरती त्यांनी म्हणजे पूर्ण फोकस केलाय. SN2 रिएक्शनला रेसमिक मिक्सचर आलेला आहे. आता 8 क्वेश्चन जे आहेत त्याच्यावरती पूर्णपणे आहे. अल्काइल हॅलाइड आणि अराइल हॅलाइड. मी सांगितलं होतं अल्काइल सोबत अराइल पण येतं. अराइल म्हणजे बेन्झीन रिंगमधून जर तुम्ही एक हायड्रोजन काढता तो अराइल होतो. सो अराइल आणि अल्काइल ह्या 2 गोष्टी प्रॉपरली बघा. थिओनाइल क्लोराईड वरती प्रश्न आहे. पुढे ग्रिग्नार्ड रिएजंट वरती आहे. मार्कोनिक ऑफ रूल आणि अँटी मार्कोनिक ऑफ रूल. निगेटिव्ह पार्ट ऑफ द रिएजंट गोज टू दॅट कार्बन व्हिच हॅज लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम. रूल बऱ्यापैकी आय थिंक सो तोंडपाठ असायला पाहिजे. नसेल ना? माहित होतं. वापरायचा कसा ते बघ. आता पाठ तर झालाय, पण तो वापरता पण आला पाहिजे. नेक्स्ट ॲम्बिडेंट न्यूक्लिओफाइल, इलेक्ट्रोफाइल आणि न्यूक्लिओफाइलच्या रिएक्शन्स या लेसनमध्ये. तर त्या प्रॉपरली करायचा प्रयत्न नक्की करा. पुढे गेल्यानंतर मला DDT लगेच भेटलेलं आहे. SN2 रिएक्शन भेटलेली आहे. DDT भेटलेला आहे. त्यानंतर हेच रिएक्शनच भेटली. इथाइल ब्रोमाइड. कायरल कार्बन काय असतं माहिती तुम्हाला? एका कार्बनला जेव्हा 4 डिफरंट ग्रुप्स अटॅच असतात त्याला आपण कायरल कार्बन बोलतो. ओके. पुढे गेल्यानंतर पुन्हा एकदा SN2 वरतीच फोकस केला त्यांनी. तो रिएक्शनचा क्वेश्चन आहे. म्हणजे हे रिएक्शनचे क्वेश्चन्स तुम्ही स्वतः करा. म्हणजे हे वाचा व्यवस्थित शांततेने स्क्रीनशॉट काढून आणि बऱ्यापैकी त्याच्यावरती करा. हॅलो अरिन्स आणि हॅलो अल्केन्स. डिहायड्रो हॅलोजनेशन खूप महत्वाचं आहे. सेट रूल वापरायचा कसा तो एक बघून घ्या. इथे बघा सॅडमेअर्स रिएक्शन आणि वर्ड्सफिटिक रिएक्शन खूप महत्वाची. हे कन्वर्ट 22 वाला क्वेश्चन. त्यानंतर फ्रिडलक्राफ्ट अल्कायलेशन खूप महत्वाचं आहे. युजेस वरती प्रश्न आलेला आहे. SN1 SN2 चा डिफरन्स आलेला आहे, जो मी आधी खूप वेळा करायला सांगितलंय तुम्हाला. पुन्हा एकदा SN2 मेकॅनिझम आलेले आहे. स्टेप्स विचारले. त्यानंतर खालच्या याला म्हणजे कायरल ॲटम काय, प्लेन पोलर मी विचारलं मी सांगितलं होतं, की प्लेन पोलराइज आणि हे सगळं बऱ्यापैकी तुम्हाला डेफिनेशन्समध्ये म्हणजे माहीत असलं पाहिजे. पुढे गेल्यानंतर हा प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी आणि हे कन्वर्ट म्हणजे सगळे रिएक्शनचे. हा लेसन पूर्णपणे म्हणजे तुम्ही आता जर प्रॉपरली पाहिला तर हा पूर्णपणे कशावरती फोकस करतोय? हा रिएक्शन्स वरती फोकस करतोय. सो तुम्ही सुद्धा व्यवस्थित रिएक्शन वरती अभ्यास करत असताना रिएक्शनला फोकस करूनच अभ्यास करा. जेणेकरून तुमचा ते बऱ्यापैकी फायदा राहील आणि हा पेपर जो आहे तो तुम्हाला डिफिकल्ट वाटणार आहे साहजिक आहे. हा लेसन डिफिकल्ट आहे. 12वी आहे बाळा, 10वी नाहीये. सो याची आन्सर की पण एकदा काढून घ्या आणि आन्सर की घेऊन क्वेश्चन पेपर घेऊन बऱ्यापैकी त्याच्यावरती तुम्ही प्रॉपरली पॅरलली अभ्यास चालू करा. जो तुम्हाला बऱ्यापैकी फायदा तुमचा दिसेल. ओके. IMP पॉइंट्स पहिले करा. IMP पॉइंट्स नंतर बऱ्यापैकी तुम्ही काय करू शकता? क्वेश्चन पेपर आणि आन्सर कीवरती जावा. असे टोटल 3 पेपर्स एका लेसनचे. माझा हेतू हा असतो, की ज्याला चांगला स्कोर करायचा आहे त्यांनी प्रॉपरली तिन्ही पण पेपर करणं अतिशय गरजेचं आहे. हे सगळं तुम्हाला डॉक्युमेंट वेबसाईटवरती आहे. खूप जणांनी डाउनलोड केले. खूप आधी डाउनलोड करतात ते मुलं. तुम्ही पण जाऊन हे सगळं डाउनलोड करून घ्या. जेणेकरून याचा फायदा तुम्हाला प्रॉपरली होईल. प्रिंट आउट काढून तुम्ही टिक पण करू शकता, की माझा हा पॉइंट कव्हर झालाय, माझा हा पॉइंट कव्हर झालाय. ओके. सो भेटूया उद्याच्या डे 11 मध्ये. 10 दिवस आपले संपलेले. 11व्या दिवशी काहीतरी नवीन आणि काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न नक्की करूया. सोशल मीडिया किंवा म्हणजे बाकीच्या YouTubeला सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही Instagramला आम्हाला फॉलो केलं नसेल तर नक्की फॉलो करा. जेणेकरून कंटेंट तुम्हाला राइट वेळेत, राइट वेळेस तुम्हाला सगळं कंटेंट प्रॉपरली अवेलेबल होईल.